गोकुळाष्टमी, बकरी ईद आणि गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे। यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार लक्षात घेता कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी शहरातील राजकीय मंडळी आणि प्रतिष्ठित नागरिकांना बैठकीत आमंत्रित केलं होतं। या बैठकीत कायदा आणि सुव्यवस्थेच्या हेतूने वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली। यामध्ये प्रामुख्याने दहीहंडी बांधण्यासाठी नगरपालिका आणि पोलीस स्टेशनने काही नियम ठरवून दिले आहेत। त्याप्रमाणे सर्व मंडळांना स्टेजसाठी नगरपालिकेचे अधिकारी जागा मोजमाप करून देणार आहे। यासह ज्या मंडळाचे डीजेचा आवाज जास्त असेल तर वाद्यसामग्री जप्त केली जाईल, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे यांनी दिली आहे। यासह विविध विषयावर चर्चा करण्यात आली आहे। यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, नगरसेवक संजय पवार, दीपक जपे, आरिफ कुरेशी, अल्ताफ कुरेशी, जनार्दन कदम, विवेक सोनवणे, स्वप्नील निखाडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, आदिनाथ ढाकणे, रवी कतले, सनी वाघ, राहुल सूर्यवंशी, फिरोज पठाण, दत्तात्रय काळे, वैभव आढाव, चांदभाई पठाण, अविनाश पाठक, मनसेचे अनिल गायकवाड यांच्यासह अनेक पक्ष आणि संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नगरपालिकेचे अधिकारी आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला येणाऱ्या आगामी गणपती उत्सव, गोकुळाष्टमी आणि बकरी ईद या सणाच्या निमित्ताने जे कार्यकर्ते आहेत आणि विशेष करून दहीहंडीचा जो कार्यक्रम मंडळ ठेवतात ते मंडळाचे कार्यकर्ते, नगरपालिकेचे पदाधिकारी, नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांना मीटिंगसाठी पाचारण केलं होतं। गेल्या वर्षी जागा वाटपावून थोडा प्राथमिक स्वरूपाचा वाद झाला होता की स्टेज कसं बांधायचं, काय बांधायचं, आणि त्याच्याकरता ही मीटिंग विशेष ठेवली होती की सगळ्यांनी गुण्यागोविंदाने गोकुळाष्टमीचा सण साजरा करावा। या दृष्टीने या मीटिंगमध्ये अशी चर्चा झाली की नगरपालिकेचे जे इंजिनियर लोक आहेत ते त्यांना स्टेज आणि स्टेजची जागा ठरवून देतील, कोणी आडवं येऊन त्यात बाधा घालणार नाहीत आणि मग प्रेक्षकांना बसायला लेडीजसाठी वेगळी सोय, जेंट्ससाठी वेगळी सोय, मुलांसाठी मध्ये डिवायडर काढून सगळ्यांना स्पेस तयार करून द्यायचा आणि गुण्यागोविंदाने हे करायचं। ह्या मीटिंगमध्ये मी सगळ्या गोकुळा मंडळाचे जे कार्यकर्ते त्यांना ह्या पण सूचना दिल्या की जी मुलं गोकुळ अष्टमीचा काला खेळायला येतील त्यांच्या सेफ्टीच्या त्याच्या सुरक्षेच्या बाबतीतही त्यांना सूचना दिलेल्या आहेत की किती थराचं असावं, काय असावं, जे विधिमंडळ आता नियम ठरवतील त्या सगळ्या नियमाचं त्यांनी पालन करायला पाहिजे। त्यात वाद्य वाजवण्याचेही त्यांना हे दिलेले आहेत, किती डेसिबलपर्यंत आवाज पाहिजे आणि जर त्याची जर त्यांनी पूर्तता नाही केली तर त्या प्रदूषण, आवाज प्रदूषण ह्या नियमानुसार ज्या गुन्हे दाखल आहेत ते रीतसर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांना सूचना दिलेल्या आहेत। सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात मीटिंग पार पडली आणि सगळ्यांनी कायद्याचं पालन करून उत्साहात गोकुळाष्टमी साजरा करण्याचं ठरलेलं आहे आणि तसं आपण ते करून घेणार आहोत। प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।